ठेवलं आणि जी बॅटिंग केली अरबाजने खरोखरच ताबडतोब आणि मॅच मध्ये ते येणं आणि त्यामध्ये प्रथमेशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एक 26 धावाच्या षटकानंतर जो केलेला बाउन्स बॅक होता तो अतिशय वाखाणण्याजोगे होता. चला लगेच मॅचला सुरुवात करा. 3 मॅच खेळवायच्यात अजून आपल्याला. संघांना विनंती आपण कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. पहिला चेंडू नो बॉल आणि त्या चेंडूवरती मात्र एक धावपलकरती ऍड होईल. मी पुन्हा एकदा संकल्पकडे घेऊन जाईल या मॅच साठी. पुन्हा एकदा जर बघाल तर स्ट्राईक एंड वरती ओमकार आहे आणि कणकणीत असा हा चौकार ओमकारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पाच धावा धावफलकावरती लागल्या. पुन्हा एकदा ओमकार साठी हा चेंडू गोलंदाज जितेश कडून. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा असा हा चौकार खणखणीत असा हा चौकार मारलेला आहे तो म्हणजे ओमकारने. आजच्या दिवसामध्ये ओमकारने चांगली कामगिरी आपल्या संघाकरिता केली. न स्ट्राईक एंड वरती जर बघितलात तर नो चेंडू निश्चितच खराब चेंडू टाकला. पुन्हा एकदा चौकार ओमकारच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार आला. 14 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडू 14 धावा. ओमकार ऑन स्ट्राईक एंड. नॉन स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा चौकारचे हॅट्रिक मारले ती म्हणजे ओमकार. 4 चेंडूवरती 4 चौकार आले. यावेळी मात्र निश्चितच चौकार मारण्याची संधी होती परंतु संधी गमावले. सिम्पली खेळलाय सायलेंटली खेळलाय आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या. पुन्हा एकदा आता मात्र ऋषिकेशसाठी हा चेंडू जितेश कडून. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण केले. 1 धावेने धावफलका पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 धावा. लास्ट चेंडू शेवटचा चेंडू जितेशचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा ओमकारच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत असा हा चौकार पाहायला मिळाला पहिला शतक समाप्तीच्या नंतर. आता मात्र स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर ऋषिकेश 24 धावा धावफलकावरती लागल्या. सचिन ऑन स्ट्राईक. मला वाटतं संघमालक सचिन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. यावेळी मात्र निश्चितच निर्धाव चेंडू ऋषिकेश. निर्धाव चेंडू. यावेळी पुढचा चेंडू सचिनचा आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश असताना नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार आणि गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच कट करून धावलेत. ओमकारला बॅटिंग दिलंय. ओमकारला कट करून बॅटिंग दिले तो म्हणजे ऋषिकेशने. आता बघूया ओमकार आपल्या संघाकरिता काय करतो. चला पुढचा चेंडू सचिन कडून ओमकार करिता. यावेळी मात्र कट करून धावला. तिथे मात्र सूत्रक्षण आलं. सारख्यांदा काय ओमकार चौकार मारू शकत नाही. नो चेंडू आहे. नो चेंडूची सांगता झाली. 27 धावा धावफलकावरती लागला. खराब चेंडू टाकला होता म्हणजे सचिनने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऋषिकेश साठी सचिन कडून. यावेळी मात्र निश्चितच वाईट लेग साइड वाईफ तुम्हाला बघायला भेटला. यावेळी देखील खराब चेंडू. 3 खराब चेंडू टाकले ते म्हणजे सचिनने. पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच ऋषिकेश बॅक टू द पवेलियन. ऋषिकेशची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे अभिषेक. 29 धावा धावफलकावरती लागल्या. आता मात्र स्ट्राईक एंड वरती 2 चेंडू 29 धावा. पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच निर्धाव चेंडू.
नॉन स्ट्राईक वरती ओमकार, बाहेरून आवाज आला की एक काढून त्याला दे. आता मात्र अभिच्या बॅट मधून, अभिषेकच्या बॅट मधून चौकार आला. चौकाराने धावफलक पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 33 धावा. तिसरं शतक घेऊन येतोय तो म्हणजे रोशन. रोशनचं देखील आज नाव खूप वेळा ऐकलं. यावेळी मात्र नो चेंडू आणि कृपया बाहेरून बोलू नका. 38 धावा. आता मात्र ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. अंपायरने सांगितलेला हा नो चेंडू. दुसरं धावा करणार होते परंतु दुसऱ्या धावेसाठी सुटले नाहीत. एका धावेवरती समाधान मानले आणि अभिला स्ट्राईक दिले. यावेळी मात्र पुन्हा एकदा आता मात्र अभिने मारलेला चेंडू निश्चितच. आता मात्र ओमकार स्ट्राईक एंड वरती आहे. ओमकार काय करतो आपल्या संघाकरिता बघायला भेटेल. गोलंदाज रोशन असताना रोशनने देखील चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरिता. निश्चितच या चेंडूवरती मात्र सतर्क तिथे आला आणि तोपर्यंत इकडे मात्र एक धाव पूर्ण झाली. एक धावेने धाव पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा. 42. पुढचा चेंडू. 2 चेंडू 42 धावा. याच्या पुढचा चेंडू. यावेळी मात्र सतर्क्षण अडवते परंतु चौकार देतात. चौकार आणि 4 धावेने धाव पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 46 धावा. पुढचा चेंडू. यावेळी मात्र षटकाराची गरज नाहीये या चेंडूवरती. या मैदानावरती षटकाराची गरज नाहीये. या मैदानावरती फक्त आणि फक्त बाउंड्रीची गरज आहे. चौकाराची गरज आहे. निश्चितच अभिला माघारी परतावं लागलं. अभिषेक बॅक टू द पवेलियन झाला. अभिषेकची जागा घेण्यासाठी कोण गेलाय तर अरमान ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती ओमकार बघायला भेटतोय. भेटेल पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय. इथे मात्र अपील केली नंतर नॉट आउट बोलले. आता मात्र निश्चितच काय होतंय ग्राउंड मध्ये, किती धावा भेटतायत अंपायर. धावफलकावरती धावसंख्या झाली ती म्हणजे 47 धावा. 47 रन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओमकार करिता या चेंडूवरती मात्र डायरेक्ट शाळेमध्ये चेंडू पाठवला आणि ओमकार बॅक टू द पवेलियन झाला. ओमकार आउट. ओमकारच्या विकेट नंतर धावफलकावरती धावसंख्या 50 धावा. 47 माफ करा 47. टू विन. 47 धावा झाल्या तर 48 धावांची गरज आहे. फर्स्ट इनिंग फिनिश.
सेकंड इनिंगला चालू होतो. सेकंड इनिंग चालू होतो. पुढचा पहिला सेट घेऊन येतो ओमकार जितेश साठी हा चेंडू होता. आता मात्र निश्चितच एक धावेने आपल्या संघाचं खातं खोलतं बँक ऑफ इंडिया मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मला वाटतं खातं खोललं. यावेळी मात्र चौकार 4 धावेने त्याच्यात ऍड केलेत. त्या बँकेमध्ये 4 धावा टाकले आणि 4 धावेने 5 धावा आपल्या संघाला लागलेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती सचिन आहे. सचिनने मारलेला हा आपल्या संघाकरिता हा चौकार. निश्चितच यावेळी मात्र चेंडू पुढे गेला. सचिन मागे बघतोय. चेंडू कुठे गेला सचिनला देखील कळाला नाही. निश्चितच पुन्हा एकदा आता मात्र जितेशला हा पुढचे काढायचे. जितेशला स्ट्राईक एंड वरती निश्चितच वाईट चेंडू खराब चेंडू टाकतो ओमकार. म्हणूनच एवढे चौकार आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जितेशच्या बॅटमधून हा निघालेला सिंपल असा सायलेंट असा हा चौकार सायलेंट असा हा चेंडू. पुढचा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा यावेळी मात्र बारा धावा धावफलकावरती लागल्या. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच चौकाराच्या दिशेने चेंडू गेला. चौकार खणखणीत असा हा चौकार मिळाला. निश्चितच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 16 धावा अखेर लागल्यात. तब्बल 16 धावा. जितेश ऑन स्ट्राईक एंड. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला भेटत. मार्क करताना यावेळी मात्र दुर्ला उडला. यावेळी मात्र निश्चित या चेंडू वरती 17 धावा धावफलकावरती लागल्या. सचिन ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र बॅक साईडला खेळला आणि चेंडू गेला सीमारेखा बाहेर. खणखणीत असा हा चौकार पुन्हा एकदा सचिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रथमेश ऋषिकेश त्यानंतर आता मात्र पुढचा चेंडू निश्चितच सत्रक्षणाने कान केली. खराब सत्रक्षण केलं. यावेळी मात्र तापलेत सगळे प्लेयर्स तापलेत. निश्चितच अभिषेक देखील तापलाय. खूप अभिषेक तापलाय. निश्चितच शांत धोकाने परंतु खेळावं लागणार आहे. जर जिंकायचं असेल तर शांत धोकाने खेळायला लागणार आहे. बघा डोकं तापलं म्हणून ओमकारने चेंडू सोडला. 24 धावा धावफलकावरती लागल्या. वाईट +2. आताचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सचिनच्या बॅटमधून निश्चितच चांगला असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 29 रन स्कोर बुक वरती लिहिलं गेलं, कोरलं गेलं. आमच्या लाईव्ह युट्यूब दादानी पण त्याच्यावरती टाकला. 29 धावा 3 चेंडू 29 धावा धावफलकावरती लागला. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच बॉलरने अडवलेला हा चेंडू परंतु एक धावेवरती समाधानी मानलं इथे आणि पुढचा चेंडू सचिन करिता यावेळी मात्र निश्चितच चांगली सत्रक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. अपील करण्यात आला अभिकडून परंतु अपील नाकारलंय ते म्हणजे अंपायरने आमच्या पंचांनी आणि धावफलक पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा. एक मिनिट थांबवतोय. बघा पुन्हा एकदा मी विनंती करतोय तुम्ही प्रत्येक चेंडूवरती एवढा टाइमपास केलात मॅच होणार नाहीत. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय अजून 2 मॅच यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत.
सो आपण प्लीज हरी अप घाई करा. टाइम इज मनी. निश्चितच आता पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅक साईडला खेळला आणि चेंडू पाठवून दिला बॅक ऑफ द लेग अँड टू बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला आणि चौकार आला. 38 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा बघा काय स्ट्रोक खेळलाय. निश्चितच लेग साईडला दाखवून दिला चौकार. निश्चितच धाव फलकावरती धावसंख्याला आले. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे अजूनही. स्ट्राईक एंड वरती सचिन. मला वाटतं सचिन हा संघमालक आहे आपल्या टीमचा. इकडे जर बघाल तर अभिषेक मागच्या मॅच मध्ये देखील बघितला असेल तर 3 चेंडू आणि 6 धावा. यामध्ये जर बघाल तर विकेट आले ती म्हणजे बॅट्समन जितेशची आणि जितेशची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे रोशन. मागच्या जे केला मॅच मध्ये जर बघायला तर तुम्ही 3 चेंडू आणि पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच चौका. आणि नाही पण चौकाराला मला कळलं नाही शेवटचा बाउंड्री कशा प्रकारे आला होता. 2 स्टेप पुढे म्हणजे ते स्टेप आउटला रन नाही आहेत. रन नाही आहे. डोंट वरी. आता नको रन रेटचा आता विचार नको करू मित्रा. झालाय आता तुम्ही क्वालिफाय संघ इथे खेळतायत. आता नॉकआउट स्टेज आहे ही. चला सेमीफायनल चा सामना खेळण्यासाठी मी विनंती करेल तैमूर यांचा कर्णधार आलेला आहे. RD चाळके सर यांचा सुद्धा संघटक इथे आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना.